हा देह बात करण्यासाठी. देह हा प्रपंचासाठी म्हणले की आसक्ती, देह नात्यासाठी म्हणले की मोह, आणि देह हा विषयाकडे म्हणले की विकार. आपल्या विषयाकडे गेलं मग तर बुद्धीत विकार आहे. बुद्धीत परमात्मा कुठे नाही ना. बुद्धीमध्ये जेव्हा जगत आपण ठेवतो थांबतं असतच, तेव्हा म्हणायची गरज नाही. जेव्हा अविद्या तेव्हा जगत भाव आणि देहभाव आणि बुद्धीमध्ये हे सगळं म्हणजे कोणतं खोट नश्वर, जे की नश्वर आहे, जे की दुःखदायक आहे, दुःखदायक नाही. मग बुद्धी दुःखदायक पदार्थाला ग्रहण करते आणि जगताला संबंध करते, देहाला माझं म्हणते, भगवंतापासून दूर होती. ही कोणती ज्ञानाची स्थिती नाही ना. कोण आहे बाळ, वृद्ध आणि तरुण, बाळ, तरुण आणि वृद्ध. तुम्हाला दिसतात पिढा आणि बदल होतो, पण तसं कर्मातली बुद्धी, उपासनेतली बुद्धी, ज्ञानमय बुद्धी, हे 3 अवस्था बदललेल्या बुद्धीच्या. कर्म करती पण कर्मचा संबंध, पण बुद्धीने कर्म संबंध राहायचं विषय कुठे आहे का? तिला भगवंताशी संबंध करता आला नाही, म्हणून नाना संबंध वाढले नाही का वाढले. म्हणजे एक संबंध नाही केला तर नाना वाढला, आणि एक झाला तर नाना संपला. अद्वैत चिंतन तुम्हाला वाटतं मिलीत बसते वेळ भेटला की, म्हणजे सवयच आहे ती की जेव्हा भेटलं तर लिखाण करायचं, वाचन करायचं, अभ्यास करायचा, सुखता यायचं आणि चिंतनानं ब्रह्मरूप यायचं. लोकांना समजत नाही, सांगावं लागते. कुठं काय वापरावं हे कळायला पाहिजे ना. साबण हे बाथरूम मध्येच आहे का? ताटापाशी जेवायचं ताटापाशी. मग कुठं कर्म स्वच्छतेसाठी साबण आहे आणि तृप्तीसाठी जेवण आहे. जेवताना साबण का? म्हणून अंतःकरण स्वच्छतेसाठी कर्म आहे आणि त्याला जाणण्यासाठी ज्ञानाचा वर्ग भिन्न आहे की नाही. मग हे आपण व्यवहारात बघतो ते आपल्याला अनुभव असतोच ना की ती लागते पण ती जागा वेगळी, आणि हे लागतं पण ह्याची पण जागा वेगळी. किचन बरोबर आहे ना. पण साबण उघडी का झाकली बघतो का आपण? अन्न कशी ज्ञानाची काळजी. बरोबर आहे ना. किती सूक्ष्म आहे व्यवहार पण आणि परमार्थ. कारण साबण पोटात घालायची नाही ना, उघडी का बागडी काय करायची, पण ते आत जाते ना. तसं आत्मचिंतन अबोध तेच आत जात. या श्रवणाच्या द्वारा हे महावाक्य हे लहरी हे श्रवण आत जात ना. तुझी बुद्धी आणि मन बोधाला पकडलं की आत जात देवावर. मला हे सांग आत गेलं म्हणून देहावर कसं येईल, आणि देहावरचं मन आत कसं येईल? अध्ययनान गुरुकृपेनं गोविंद माऊलीच्या आत्मचिंतन महान मानते माऊलीचं ज्ञानेश्वर. आपण महान देहाला म्हणतो, माझं म्हणतो, त्याला सत्ता जास्त, किंमत जास्त तो संसाराला. तेवढं देत नाही संसाराला, आणि तेवढी तुम्हाला मी आता काय म्हणले की महाराजाकडे जायची ना, ते सतत त्यांचा हात केल्यावर
जन्म मृत्यूचं उल्लंघन होतं, वेदाचं दर्शन होतं आणि आत्मस्वरूप प्रगट होतं. देहाचा संबंध संपून जातो, ते आत्मधन लुटता येतं. मन विठ्ठल विठ्ठल होतं तेव्हा सार्थक देहाचं होत नाही का? म्हणून प्रपंचाकडे गेलं म्हणजे सार्थक नाही. सार्थक आहे महाराजांच्या तुम्हाला विचारसावर अंगणे मिळावेस हा मिळवून धन कोटी संध्या जाईल लंगोटी. आणि हे वाक्य माझ्या विद्यासागर होतं. तुम्ही 10-20 ठिकाणी म्हणजे खूप ठिकाणी आहे. बघितलं की आपण सावध व्हावं, बघितलं की वासना जावी आणि बघितलं की चित्त स्थिर आणि पवित्र व्हावं. त्या कोटीकडे जाऊ नये, धनाकडे जा. ही मिथ्या आहे ना. तिथं पाणी कशाला, तिथं भगवंत आहे ना, तिथे बुद्धी दूर कसा आहे? अरे का खोटे. मग धनाकडे असणारे मन देवाकडे नाही, देवाकडचं मन धनाकडे नाही. तुमचं ते डिग्री आहे, विषय संपत्ती, हे पसारा, हे साधू संताला आवडत नाही. कधीच महाराज एकच वेळा तुम्ही एकदा बघितलं पत्र्याचं घर होतं, श्रीमंताला बघून असे फळफळ करत नव्हते. हा राईट, फक्त मध्ये आलं तिकडे लक्ष देत नव्हतं. ते म्हणायचं अवसर वर्षाला ते होत कल्याण. म्हणून तर जी लालसा आहे, जे लोभ आहे, जी वासना, जी उतार आहे आणि हा बुद्धीमध्ये हा आकार तो बेकार. आलं का उत्तर? आले की नाही सांगा. मग कुठला आकार असू दे, ते जर बुद्धीत बसवला तर आकार आला की बुद्धी बेकार, तिने आकार सोडले की बुद्धी निराकार. साध्या भाषेत वेदात आकाराला सोडायचं, विवेकाला बोलावं लागतं. देहाचा अपवाद करायचा, वेदांताकडे जावं. मी कोण कळायचं, विचार सागरात राहावं लागतं. आणि मनाला राम करण्यासाठी साधूचं दर्शन घ्यावं. खरंच आहे ना. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. कुणाच्या दर्शनात काय मिळतं, ग्रंथात काय कळतं, मन बोधात कसं भिजतं आणि तर करणं कसं नाचतं, ते ब्रह्मरूपात कसं एक होतं आणि स्वतःला स्वतः कसं पाहतं, ससव घेतल्या. माऊलीचं जो ओवी, माऊली तुम्हाला मी म्हटलं माझी तर कसं या काम करत नाही. ग्रंथ बदल आहे, ते सांगत बसणार नाही. एवढी आहे तिचा प्रेमच एवढे आहे, तिचा संबंधच एवढा केला आहे हृदयानं की ग्रंथ बाजूला जाऊ शकत नाही, प्रपंच मनाला शिकू शकत नाही, इंद्रियाचा संबंध मन ठेवत नाही आणि भगवंत आज झाकला जात नाही. प्रसाद ज्ञानेश्वरीचा आहे, इतकं प्रेम आहे. महिना श्रीवस्था कधीच नसती. बरोबर प्रपंच केलं कोणी लटकून का बसायचं, लटकून बसून आटकून बसून लटकून राहून तितकंच कशाला करा त्या गाणीला. पुढचं वाक्य महाराज म्हणायचे, प्रपंच म्हणजे मोहरीकडे साखर. जगाला पकडून काय, जी वस्तू नाही त्याला पकडायचं आणि जी आहे त्याला सोडायचं. संताला मन जोडायचं, संबंध त्याचा भोगायचा, अनुभव स्वरूपाचा टाकायचा आणि संबंध ह्याचा सोडायचा. वृत्तीला बाहेर काढायचं, देहाला तिला सोडायला लावायचं आणि ईश्वराचा संबंध हा अनुभवायचा. तर तो महात्मा. तर अनात्मा संबंध भोगताना महात्मा होत नाही. आपण
म्हणून मोगतच बोलते की आलो कशासाठी करतो काय. धर्माला संबंध देहाचा विसरलो त्याला स्मरणात ठेवलंय. माझा देह मी छाया त्याचा विसर पडा. देहावरच येऊ नये, नामाला शिवू नये, रूपाला बोलू नये आणि स्वरूपातून बाहेर निघू नये. सिद्धांत वेदाच हे मनोगत आहे माऊलीचं. हे सौख्य हृदयाचं, हे अध्ययन वेदाचं, हे हृदय महात्म्याचं असं असत. आणि बघितलं महात्म्याला जवळून बघितलं धड धड धड. त्याच्यामुळं सांगण्यापेक्षा बघणं वेगळं असतं. कसे जगतात महात्मे. एक शेवटचं वाक्य सांगते. पाठ सुटायची घरी द्यायची, पाठ टाकायचे. महाराज संगतीमध्ये लोभ असत, लाभ आणि लोभ. इकडे लाभ होतो, इकडे लोभ वाटतो. लोभानं माती होती, लाभानं आत्मप्रतीती. लोभ आणि लाभ. इथे लाभ आहे, आत्मलाभ होतो. इकडे लोभ वाढतो, वासना. आणि वासनेमध्ये बुद्धिभ्रष्ट होती आणि लाभामध्ये बुद्धिभ्रम संपलायचं. तर विसर पडतो भगवंताचा. कुणी असू दे, पण ज्ञानानंतर व्यवहार हा कर्तव्य म्हणून होतो. पण आपलं ज्ञान मनाने माती नाही. कशाच्या कर्तव्य आलं. जनक राजा वगैरे ज्ञानी महात्मे संत तुकोबा व्यवहार करत होते, पण दुकानदारी होती, पण आसक्ती नव्हती. 2 बायका होत्या, पण विकार नव्हता. व्यवहार केला, संबंध नव्हता. जी उदारता होती. भंडारा माळ म्हणलं ना, काल द्यायचं का भंडारा. म्हणजेच आमच्या स्वरूपाला आम्ही पाहणं की माऊलीचं दर्शन आहे. समाधीला मस्तक लावणं ही श्रद्धा आहे, पण त्या आत्मरूपाला जाणणं खरं दर्शन आहे. माऊली त्यांनाच कळतात ज्ञानेश्वरीमध्ये येतात, जे देहाचा अध्यास जगताचा भ्रम पुसतात, वेदाचे संपत्ती गोळा करतात, जगाचा अनुभव करतात, साधूचा संग आयुष्यात धरतात, त्याला माऊली जवळ देतात. त्याचं वेगळं फळ आणि माऊलीच्या कृपेचं वेगळं फळ. माऊलीची ओवी जेव्हा हृदयात जाती, त्या अनुभूतीनं तिथंच राहते. पण निष्ठा, सामर्थ्य, तपश्चर्या, विवेक आणि वैराग्याच्या गाठोड्यानं बांधून ती ओवीमध्ये न्यायची, तर ती बाहेर येत नाही. तुमच्या आई वडिलांना विसरा म्हणलं तर विसरता तुम्ही? म्हणलं नाव घेऊ नका आणि त्याची आठवण काढू नका. जात ती आठवण. मग हे ज्या माऊलीला इथं हृदयात आम्ही जाणलं, प्रगट केलं, तिथे बुद्धीनं पदार्पण केलं, बोधानं, आणि ती बुद्धी त्या माऊली कशी गेली. जवळच माऊली कलाम आहे. आणि मग तिथे गेली तर ती बाहेर येत नाही. तो उदाहरण आहे. तुम्हाला सांगायचं, मिठाचं उदाहरण आहे. मीठ पाण्यामध्ये विरघळलं, पण खारटपणा राहिला, त्याचा आकार संपला. ते पाण्यात झोकून दिलं ते ना स्वतःला, आकाराला संपूर्ण मिठानं आकाराला सोडून दिलं, पण त्याची चव मात्र संपली नाही. ती पाण्यात मिसळली, मग ती चव रूपांतरितच आहे. आजची ओवी मला तो संदर्भ लागून जाता, मला काय काम होतं बस. पण खारट हा त्या खरट रूपाने बाजूला राहिलं, ते पाणी गोड होतं, खरड झालं ना, मग ते खरटपणा हा दोषच आहे ना. अशी ती ओवी आजची खूप सुंदर आहे. तुम्हाला म्हणा वहिनी सांगणं सोपं नाही. आजचं खरटपणा राहिलं, तसं द्वैत कसे शिल्लक राहते. सूक्ष्म वहिनी तुम्हाला वाटतं बोलतात घंटेच्या घंटे फुकटे,
बटन दाबली कळतंय. सोपं नसतं, सगळे माहित आहे. वा, 73. काय का मौलीने या ओवीतून काय सांगितलं जगाला? हे काय द्यायचं? मौलीचं मनोगत होतं की ओम तत्सत हे परब्रह्माचं रूप आहे. 3 पद ओम तत्सत या संकल्प करून, ओमचा उच्चार करून, तद्रूपाचं वाच्यता करून, तत् हा नाव उच्चार करून जेव्हा तुम्ही कार्याला आरंभ होतो, शेवट होतो ना कार्यामध्ये, त्या माझ्या संकल्प केल्याने नाव घेतलं तर ते कर्म सात्विक होतं आणि मला प्राप्त होतं. त्या कर्मातून पाप पुण्य बंद होतं. हे मग हृदयातून सांगायचंय. आता ओंकारे आदरिले, तत्कारे समर्पिले, या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा, या रीती जे आले ब्रह्मत्व कर्म. अशा प्रकाराला जे जे कर्म करतात तर ते कुठून आले? कर्म करता करता ब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाले. ब्रह्मत्व कर्म या रीती जे आले ब्रह्मत्व कर्म. ते कर्म कुणाकडे आणतात? त्या बुद्धीला ब्रह्मस्वरूपाकडे. तर पहिल्यांदा काय म्हणले त्यांना? आता ओंकारे आदरले, आदर केला ओंकाराचा. कर्म करताना ओंकाराचा उच्चार करून त्या कर्माला आरंभ केली, पण ओंकारात सुरू केला म्हणून त्या ओंकाराला काय दिला? आदर दिला. आणि कर्म नंतर सुरू झालं. सूक्ष्मता किती बघा. आता ओंकारे आदरले, आणि शांतपणा ओळख कळत नाही. इथं आदरता पाहुणेत कधी पण ना कर्म आहे. आधी संकल्प पाणी मग कर्म आहे. मी बऱ्याच ठिकाणी संकल्प सोडते, तर मला आधीच माहिती होईल. मग बायकांचं किती पाणी टाकून हा संकल्प सोडते गंगेत. आता वासरला वगैरे कारण प्रत्येक ठिकाणी मला संकल्प असतो. हे चपले कळलं का? आता ऐका. आता ओंकारे आदरिले, तत्कारे समर्पिले. तत्पदाच्या उच्चारणात ते कर्म चालूच ठेवलं. आधी ओंकाराचा उच्चार केला आणि तत्पदाचं स्मरण झालं आणि तत्पद म्हणता म्हणता कर्म बाजूला आली. समर्पिले तत्पदे, एक मिनिट, समर्पिले या रीती जयाले ब्रह्मत्व कर्म. अशा रीतीने ते कर्म ब्रह्म स्वरूपाला प्राप्त करणे. ते कर्म त्या कर्माने त्या बुद्धीला ब्रह्माकडे आणलं. बापरे, म्हणून कर्म तितकंच महत्वाचं आहे. आता ऐका. संकल्प सोडून आता ऐका. ते कर्म कीर ब्रह्माकारे, ते कर्म ते झाले कीर ब्रह्माकारे. ते खरंच कर्म ब्रह्माला निश्चित ब्रह्मोत्पन्न बुद्धी ब्रह्माकार होते. असं केलं तर ते कर कीर ब्रह्माकार, बुद्धीमध्ये ब्रह्मस्वरूपाची निश्चिता होती. कर्म बाजूला जात, कर्माचा संबंध संपतो आणि ते कर्म भिन्न होत. आणि त्या कर्माचं फळ मी ब्रह्म आहे असा अनुभव देतो. हा नित्य हृदयात राहतो. तो जन्म मुक्त महात्मा होतो. त्याला आदि कारण कर्म ओम तत् आणि सत. रूपक किती सुंदर केले बघा. झाले तेनेही नसरे बघा. पण एवढ्या मस्ती होत नाही. आता पुढचं काय बघा. झाले तेनेही नसरे, एवढे पूर्ण होत नाही. पूर्ण ते एवढ्याच काम होत नाही. झाले तेनेही नसरे, जे करी तेनेचे दुसरे आहे म्हणून. ते कर्म शिल्लक राहून कर्म होत. डबल सांगतो मला ऐका. जे करी तेनेचे दुसरे आहे म्हणून. दुसरं कर्म आहे कर्म एक दुसरे आहे म्हणून. मग ब्रह्म एकन त्या कर्माला ब्रह्मरूप केलेलं कर्म आणि झालेलं आहे तेच ठिकाण ब्रह्म तो तर आहेच की. कर्म कुठं बघायला किती सूक्ष्म बघा. सात्विक कर्म करत राहणं त्या कर्माचं फळ आहे. कर्म बी आहे, कर्ण बी आहे, ब्रह्म पण बी आहे. पण इथं ब्रह्मपद मिळवताना हे कर्म कुठं बाजूला गेलं? बाजू कुठं झालं? मग द्वैत कायम राहिलं. म्हणजे बघा तो कसा मला हे उलगडा होत नव्हता. मग कस म्हणता इथं
कर्माचा भाग कुठे आहे? त्या कर्माच्या साह्यातून सात्विक कर्म झालं आणि ते कर्म त्या ब्रह्माकडे गेलं. पण कर्माचा संबंध गेला की नाही, कर्म बाजूला टाकलं की नाही, फक्त ब्रह्मस्थिती उरली की नाही, हे जास्त लागतं. पण तुझं दर उरतं कसं होतं ते काढलं. ऐका मस्त. या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा आली. हा, जे करी तेनेच दुसरे आहे म्हणून, जे करी तेनेच दुसरे आहे म्हणून एक कर्म एक ब्रह्मस्वरूप एक परमात्मा करतो ही मनामध्ये आहेच वृत्ती. कसा असतो वहिनी, सारखं आपल्या मनात उरली सारखं असलं तेच मनाला विचार. तुम्ही किती जरी घोटून सांगता पण तुमची बुद्धी जर त्याचा आकार नसेल तर आमच्या सांगणं तुम्हाला जर भेटलं तर आम्ही करणार. जेवढा आमचा निग्रह जेवढा अभ्यास तुमचा तेवढा पाहिजे. तर तुम्हाला ते पद ती ओवी मग आधी प्रेरणा नकाचाच अभ्यास करते ना, तेवढं आतून जीव ओतून टाकते ना. मग तुमचं वरवर काय आणि आतून काय कळतच की. तशी बिराडामध्ये युवायला किंमत आहे का वरडाला किंमत? लग्नामध्ये वरडाची किंमत आणि युवायची किंमत वेगळी आहे की नाही? पोट झाकणं इनीला असतं, वरडाला तेवढी किंमतीचं नसतं. आहेर दोघांना बी आहे, तसं श्रीमंत मला आम्हाला बी आहे. पण पोट झाकणं बारीचं ना ऐकणं लगुड आहेरच. बरं काय की नाही? आले ब्रह्मत्व कर्म ते कर्म केल ब्रह्माकार. ते कर्म ब्रह्माकडे नेऊन ठेवलं पण कर्म कुठं संपलं बाजूला गेलं. सत्य कर्म करतो कर्म क्रिया चालूच आहे पण द्वैत उरलंच आहे. ऐका आता झाले तेने ही न सर एवढ्या होत नाही. जे करी तेने दुसरे आहे म्हणून बघा कर्म ब्रह्म भिन्न सात्विक कर्म आहे ना. कर्म आहे तर ब्रह्म आहे. जर काय मला काय म्हणून एवढ्याने काम पुरत तेनेची नसरे इतक्याने काम भागत नाही. बरोबर आहे. असं म्हणते चांदी बिलण्या सोनान आजकालचा वेळ नाही का पहिलंच आहे की नाही. गुंड चांदीचे लेख सोन्याचं असं म्हणते 5 गुंड सोन्याचे साल आहे की नाही. पहिले होतात आहे पण तेवढं राहिलं नाही. दिलं काय न दिलं काय एवढं कोणी करतं. सत्य कर्म ब्रह्माकडे येतं पण कर्माची स्थिती कर्माचे संस्कार द्वैतरूपाने शिल्लक नाही. आता मीठ पाण्यात गेलं स्वतःला आकार सोडला पण खारटपणा द्वैत उरलं. तसं सात्विक कर्म ब्रह्माकडे नेलं पण कर्माचे संस्कार तसेच उरले. खारटपणा उरला, आकार गेला, खारटपणा राहिला. म्हणजे खरट रूपाने द्वैत आहेच आहे. बापरे, पाण्यामध्ये खारटपणा तुटला का? पाण्यानं खारटपणा सोडला का? मीठ पाण्याला शिवलं आकार सोडला, खारटपणा कुठे? मग तेवढं द्वैत शिल्लक आहेच. मला कळून जाते काय राबता म्हणजे द्वैत काय लावलं म्हणजे आता ऐका. मीठ अंगे जळी विरे अंगाने सोडलं सुटली ना मिठाचं संपलं. मीठ अंगे जळी विरे मिठाने अंगाला सोडून दिलं पाण्यात उघडून गेला. परीक्षारता वेगळी उरे खारटपणा उरला पाण्यात संपला का? तैसे कर्म ब्रह्माकारे गमेते द्वैत. तैसे कर्म ब्रह्माकारे गमेते द्वैत. तसं ते खारटपणा रूपानं ते द्वैत भिन्न राहतच. पाण्याहून ते चव भिन्न आहेच आहे. तसं हे कर्म द्वैत रूपानं तिथं उरलं सात्विक कर्म. एक कर्म एक ब्रह्म. त्या कर्मानं ब्रह्माकडे नेलं पण कर्म कुठं संपलं? कर्माचा वाद कुठं झाला? मग तो एकच उरला तर ते पण दोन आहेत ना म्हणून द्वैत गमे. इथं मीठ संपलं तर खारटपणा आहे, इथं ब्रह्माकडे नेलं तर कर्म शिल्लक आहे. ही सूक्ष्मता येतं. सांगा इतक्या वेळ देतो कुणी घंटेच्या घंटे तुझे जवळ जवळ घडे ऐकावे आणि तुझे जवळ जवळ घडे तव तव संसार भय जोडे. थांबू पुढे जायचं नाही. त्यांच्यामुळे आपलं तपस्या का बंद करायचं? आपला तप आहे. माऊली बोलायली चित्तरंगायला आणि ते संबंध भोगायला यायला, तो स्पर्श अनुभव यायला. त्यांच्यामुळे आपण कशा आपलं चिंतन आपलं
तोपर्यंत द्वैत कायम राहिला तोवर भीती जन्माने मृत्यूची. आणि जोपर्यंत द्वैत नाही गेलं तर जन्म नाही, मृत्यू नाही, तू नाही, मी नाही. अहंभाव टाकला की सहंभाव आला. खूप छान आहे, सुंदर आहे. हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेदे, हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेदे. हा देव वेदाच्या माध्यमातून देव बोलला, मी नाही, असं माऊली म्हणायलंय. हा शब्द जे त्यात श्रोत हृदयाला. हे देवे वेदे, हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेदे. देव तोंडाने बोला, पण हा साक्षात वेदाचा भाग, वेदे बोललेला आहे. देवाच्या मुखातून ओवी माऊलीच्या, पण हे माऊलीच्या मुखातून ओवी आली तरी बी साक्षात वेद बोलला तुम्हाला की द्वैतामध्ये भीती आहे आणि अद्वैतात आत्मस्थिती आहे. खूप सुंदर आहे. त्या स्थितीत या म्हणजे कळते, न आल्यावर काय करणार आहे. पासून बघितल्यापेक्षा खाल्लेली कळती का बघून कळती, सांगा. बुद्धीला स्पर्श करे तोपर्यंत सुख नाही. आणि आपलं बघणे सगळं पासून बघा, भज्जे बघा, आहे की नाही. म्हणून परत्वे ब्रह्मासे ते आत्मत्वे पर्यवसे सत्शब्दया परिणादोषे ठेविना देवी. म्हणून परत्वे ब्रह्मासे. बघा, परत्वे म्हणजे सगळ्यांच्या पलीकडे ब्रह्म आहे. तिथं द्वैत नाही, तो ब्रह्म आहे. तिथं वृत्ती नाही, तो ब्रह्म आहे. तिथं त्या पदाची फक्त अनुभूती आहे. आता ऐका, म्हणून परत्वे ब्रह्मे, सगळ्यांच्या पलीकडे ते ब्रह्म. तुम्हाला त्याचा संबंध घेता येतो, सांगता पण येतो. परिस्थिती त्या ब्रह्मस्वरूपाचं पर्यवसान आत्मस्वरूपात पण आहे. सत्शब्दया रिणादोषे ठेविना देवी. त्या स्वरूपाचं पर्यवसान सत्रूपात कसं आहे, आता इथून पुढे सत्पद आहे. त्या स्वरूप सत्रूपानं कसं आहे आणि त्या सत्रूपाची अनुभूती घेताना असत कसं बाधित होतं, भगवंताला स्पर्श कसा होतो आणि देह कसा बाद होतो, तू द्या. मंडळी कोणताहार विठ्ठल श्री गुरु शिल्लक ठेवला ना तुम्हाला सांगायचा. आतापर्यंत हे सांगितलं ओम तत्. आता सत ऋण म्हणजे तुमच्याकडे राहायला द्यायचं आम्हाला. अजून ऋणा दोषी ऋण तुम्हाला द्यायचं, जगाला द्यायचं देवाचं. आमचं तुमचं, तुमचं आमच्याकडे ऋण आहे, जगाचं माऊलीकडे ऋण आहे. म्हणून तुम्हाला बोलते इतकाल फिरायला आपण कोणतरी पण ते फक्त ऋण पुण्याचं ऋण आहे. त्याची वाणी बोलते का आमची. तिथं मग मग आपण चर्चा केली मी, एवढंही बोलताना मी नसते वहिनी. मग ह्याच्यावर बोलले की दुपारी ही बोललं वाटत नाही. अभिमान वृत्ती अंतःकरण असतं, कारण ते आपलं नाही. ते बोलायला तेच यावं लागतं. आपण कसं बोलू शकणार एक तास. प्रेम फेडायला, ज्ञान द्यायला, अद्वैताची स्थिती भोगायला, द्वैत संपवायला माऊली रूपानं बघू विठ्ठल आले. कुठे आकल्या ते देव, ते देव, ते देव. जेव्हा एखादा वेदांताकडे येतो त्याला सार आल्यानंतर हे सगळं असा नाही. पण मग ती बाई म्हणजे कोणत्या पारायण जायचं. अरे रामा म्हटलं, म्हणजे त्यांना हे रस्ता नाही ना. इकडे वाच वाच वाच, इकडे तिकडे 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 एकही भाव नाही. कारण ते ठप्पाच नाही ना, ते अधिकार नाही ना, ती आधी ती बुद्धी तशी नाही तिची. संसार मागण्यासाठी ते आणि संसार संपण्यासाठी हे दोन्ही गरज आहे काळाला. दुःखासाठी झाले ते खरी. संसार दुःख नष्ट करायला त्यांचे आता कधी काळ त्यांचं महत्व आहे आणि संसाराचा बात करायला संतांचं महत्व आहे. सांगायचं कोणती भाषा सांग कळत नाही ना. आता ऐका की हा जो सार आहे ओम तत्सत निरूपण सुंदर आहे. घेऊत आपण क्रमाक्रमाने. आता आपण आलो 77. गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय.